किती पिढ्याचे? मागच्या 3 पिढ्याचे आणि पुढच्या 3 पिढ्यांचे आणि आपल्या काही काय बदलले? हे जे निळं कापड आहे हे राहू देवतेचं प्रतीक. राहू आपल्याला वडिलांकडच्या 3 पिढ्यांचा म्हणजे आपले वडील, आजोबा, पंजोबा यांच्याकडून काही पाप झाला असेल, सर्पहत्या झाली असेल, काही नवस राहिला असेल तर त्याचं फळ द्यायचं काम राहू करतात. काळं कापड हे केतू देवतेचं प्रतीक आहे. केतू देवता आपल्याला आपल्या आईच्या कुळातून म्हणजे आईचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील त्यांच्याकडून काही पाप झाला असेल, सर्पहत्या झाली असेल किंवा काही त्याचं फळ दिलं त्यांचं काम. आजपर्यंतच्या जीवनामध्ये तुम्हाला जेवढा पण संघर्ष करावा लागला, जेवढा त्रास झाला असेल, जेवढ्या अडचणी झाल्या असतील, त्या सगळ्या राहू केतू यांच्या आशीर्वादाने आलेल्या आहेत. ते तुमच्या पूर्वजांचे कर्म आहेत, त्यानुसार त्यांच्याकडे ते काम आहे. जसे पूर्वजांचे कर्म असतील तसं फळ द्यायचं त्यांचं काम आहे. ते एक प्रकारचे ग्रह आहे. राहू केतू एक ग्रह आहे. जसं सूर्य प्रत्येकाला ऊन देतो तसेच राहू केतू हे प्रत्येकाला पाहतो. प्राणी असो किंवा कोणी असो. आणि तुम्हाला आजपर्यंत जो त्रास झाला ते पाप नाहीसे करण्यासाठी आपण राहू केतूच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. इकडचे राहू आहेत, इकडचे केतू आहेत. राहू देवताच्या डोळ्यात डोळे घालायचे, हात जोडायचे, प्रार्थना करायची. बोला, हे राहू देवता माझ्या वडिलांच्या कुळातून कोणाकडून काही पाप झाले असेल, सर्पहत्या झाली असेल तर ते पाप पुढच्या सर्पात आणून मला दोषमुक्त करा. बस पाया पडा. केतू देवतेला हात जोडा. बोला, हे केतू देवता माझ्या आईच्या कुळातून कोणाकडून काही पाप झालं असेल, सर्पहत्या झाली असेल तर ते पाप पुढच्या सर्पात आणून मला दोषमुक्त करा. बस पाया पडा. महादेवाला हात जोडा. हे महादेवा, माझ्याकडून मागच्या जन्मी काही पाप झालं असेल, सर्पहत्या झाली असेल तर मला दोषमुक्त करा.